रस्ता किती दिवसापासून बंद आहे? खराब रस्ता झाला. आता पावसाळा गेला की रोज जायला लागतं तुम्हाला. रोज आहे. त्याचा काही त्रास वगैरे नाही? आता मस्त त्रास झाला तर काय करायचं, कमरेट गेलं बावळं गेलं. बावळ्याला काय बावळं दुखते ते काय झालं होतं तिथं? काय झटक हे भांडेल गाडी दणकं बसून रस्त्यामुळं दणकं वाईट बसून अवस्था, वाईट काय परिस्थिती. मनकं गेलं का बरं त्याचं काय आहे? सांगायचं आमदारांना दोन्ही. काय आमदार सांगते येते ती जाते ती बघते ती काय करणार आहे. आमदार साहेब, रस्ता हा माणसांना जोडण्यासाठी असतो, पण आज जळगाव ते देऊर हा रस्ता आमच्या आयुष्यातील संकटांची मालिका बनलाय. विकासाच्या नावाने रस्ता उकरून तर ठेवलाय, पण त्यातून मार्ग काढताना आज सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. साहेब, प्रश्न फक्त खड्ड्यांचा नाहीये, तर त्यातून उद्ध्वस्त होणाऱ्या संसारांचा आहे. अनुभव नसलेल्या हातात जेव्हा कंत्राटं जातात, तेव्हा त्याचे चटके इथले निष्पाप जनतेला सोसावे लागतात. याच रस्त्यावर झालेल्या अपघातांमुळे कित्येक तरुणांचे हातपाय मोडलेत, तर कित्येक वयोवृद्ध आज कंबरदुखीनं कायमचे घराच्या कोपऱ्यात बसलेत. धुळीनं श्वास कोंडतोय आणि खड्ड्यांनी आमचं कंबरडं मोडलंय. निवडणुका येतील आणि जातील, पण ज्या आईचे हातपाय या खड्ड्यांमुळे मोडलेत, तिच्या वेदना तुम्ही समजू शकाल का? ज्या बापाच्या मुलाला कायमचं अपंगत्व आलंय, त्याचं आयुष्य कोण सावरणार? तुम्ही कदाचित गाडीतून जाताना हे झटके जाणवत नसतील, पण इथल्या जनतेचा जीव दररोज टांगणीला लागतोय. आम्हाला मोठा गप्पा नकोच साहेब, आम्हाला फक्त सुरक्षित घरी पोहोचवणारा रस्ता हवाय. लक्षात ठेवा साहेब, ज्या मातीचा चिखल आणि धूळ आज आमच्या नशिबी आली आहे, तीच जनता आज शांतपणे हे सगळं सोसतीये. पण ही शांतता उद्याच्या बदलाची नांदी असू शकते. लोकांचे मणके खिळखिळे झाले असतील, पण त्यांचा स्वाभिमान अजूनही जागा आहे. ज्यांनी आमचं आयुष्य कठीण केलं, त्यांना जनता नक्कीच जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.